पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला। पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा झाला। यानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले। पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती। रथोत्सवानिमित्त मार्कंडेय मंदिरात पहाटे 4 पासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली। या विधींमध्ये महर्षी मार्कंडेय अभिषेक महापूजा, चंडीयाग, नवग्रह पूजन, रंजित गड्डम, पुष्पा इप्पलपल्ली तर भृगु महर्षी अभिषेक महापूजा सिद्धेश्वर पुलगम यांच्या हस्ते करण्यात आली। मंदिरावर पद्मध्वजारोहण पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष श्रीनिवास मॅडम, सचिव आत्माराम चिप्पा, मार्कंडेय मंदिराचे अर्चक राघवेंद्र आरकाल आदींच्या सहकार्याने धार्मिक विधी पार पडले। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मंदिरापासून रथाची पूजा सुदर्शन गुंडला यांच्या हस्ते तर मिरवणुकीचा प्रारंभ पोलीस आयुक्त यमराज कुमार, आमदार देवेंद्र कोठे, मध्य प्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परकीपंडला, तेलुगू अभिनेता व जनसेना पक्षाचे प्रचार समिती अध्यक्ष RK सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव अतिशय उत्साहात पार पडतो आणि कुठलीही गाळबोट न लागता सगळेच मंडळ या रथोत्सवात सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने आपला सण साजरा करतो। याही वर्षी मी सगळ्या मंडळांना हीच विनंती करणार आहे की आतापर्यंत आपला जो इतिहास आहे तो इतिहासाला जाणून आपण आपल्या रथोत्सवामध्ये कुठलीच गाळबोट नाही लागणार ह्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी। मी मार्कंडेय महामुनींच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे वाढत जावं आणि ज्यांच्या जे काही इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण होत हीच मार्कंडेय चरणी प्रार्थना करतो। यावेळी संस्थेचे सचिव संतोष सोमा, विश्वस्त जनार्दन कारंपुरी, रामकृष्ण कोड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम आदी उपस्थित होते।